नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत। आज जे नॅशनल मेडिकल कमिशनने एक सीट मॅट्रिक्स अपडेट केलेला आहे, त्या सीट मॅट्रिक्समध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये टोटल नवीन गव्हर्नमेंट कॉलेज किती पार्टिसिपेट करतात, त्याचबरोबर प्रायव्हेट मेडिकल कॉलेज किती जे आहेत त्यांना की नवीन परमिशन भेटलेली आहे, त्याचबरोबर टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती, जुन्या जागा किती होत्या आणि 2026 साठी गव्हर्नमेंट कॉलेजच्या नवीन जागा किती वाढल्यात याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर जे काय प्रायव्हेट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेजमध्ये जुन्या सीट किती होत्या, नवीन कॉलेज किती वाढले आणि कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा ज्या आहेत त्या 2026 साठी इन्क्रीज झाल्यात आणि टोटल गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज किती, टोटल सीट किती आणि नवीन जागा किती आल्या, त्याचबरोबर जुन्या आणि नवीन जागा मिळून टोटल जागा किती 2026 साठी याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील आणि जरी तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करून तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन। यात महत्त्वाचे अपडेट ह्या ज्या सीट आहेत किंवा मी जी पीडीएफ तुमच्याबरोबर शेअर करत आहे ना, तर ही पीडीएफ मी एनएमसीचे जे ऑफिशियल अपडेट आलेला आहे त्या अपडेट मधून डाटा कलेक्ट करून तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तुम्हाला ॲज इट इज जर एनएमसी ची पीडीएफ हवी असेल तर तुम्ही माझं व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, मी तिथे ती पीडीएफ तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करेन, जेणेकरून की पूर्ण भारत देशामध्ये किती कॉलेज आहेत, जुने कॉलेज किती, जुन्या कॉलेजमध्ये जागा किती इन्क्रीज झाल्यात, त्याचबरोबर राज्यामध्ये किंवा मग बाहेर राज्यामध्ये पण नवीन कॉलेज किती स्टार्टअप झालेले आहेत याची तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाणार आहे। आता आपण सगळ्यात अगोदर एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नवीन जागा किती वाढल्या, त्याचबरोबर जुन्या जागा किती होत्या याची सविस्तर माहिती घेऊया। सगळ्यात महत्त्वाचं, जर आपण सगळे टोटल गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा विचार केला तर 42 गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज तुम्हाला बघायला भेटतील आणि लास्ट इयर पण काउन्सिलिंग मध्ये 42 गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज होते। म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे काही न्यूज बघत होतात की एक जीएमसी ह्या सिटीमध्ये चालू झालं, दुसरे जीएमसी या सिटीमध्ये चालू झालं किंवा 400 गव्हर्नमेंट मेडिकलच्या जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्र स्टेटमध्ये एमबीबीएस कोर्ससाठी वाढणार आहेत, ते कुठल्या प्रकारे सत्य नव्हतं। ते फक्त कोणीतरी अनाउन्समेंट केलं आणि तेच त्या युट्यूबरनं बघितलं आणि तेच तुमच्याबरोबर शेअर केलं आणि तेच तुम्ही माझ्याबरोबर व्हॉट्सअपला शेअर करत होता। पण मी जेवढ्या मुलांनी मला शेअर केलं तेवढ्या मुलांना मी एक गोष्ट नेहमी शेअर करत होतो की जोपर्यंत नॅशनल मेडिकल कमिशन किंवा मग मेडिकल काउन्सिलिंग कमिटी किंवा आपलं जे सीईटीसीएल आहे ना यांचं ब्राउचर येत नाही किंवा सीट मॅट्रिक्स येत नाहीये, तोपर्यंत आपण किती कॉलेज पार्टिसिपेट करतात आणि किती जागा वाढल्या या गोष्टी कुठल्याही प्रकारे ट्रस्ट ठेवणार नाहीये। सध्या जर आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चल नाही किंवा काउन्सिलिंग मध्ये किती सीट आहे याचा विचार करणं आहे, तर जे काय ऑफिशियली सीट मॅट्रिक्स आपल्याकडे लास्ट इयरचा असणार आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये जे काय एनएमसी किंवा मेडिकल काउन्सिलिंग कमिटी किंवा सीईटीसीएल जे सीट मॅट्रिक्स पब्लिश करणार आहे ना, तर त्यामध्ये किती डाटा मेन्शन आहे, कॅटेगरी वाईज असेल, मग टोटल इंटेक कॅपॅसिटी असेल, तर त्यानुसार आपण आपली जी आहे ती काउन्सिलिंग व्यवस्थित करू शकतो। हे मी तुम्हाला शेअर केलं होतं आणि तुम्हाला आता समजलं असेल की एनएमसीचं जे ऑफिशियल सीट मॅट्रिक्स आहे त्यामध्ये फक्त 42 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत। म्हणजेच 2026 साठी सध्या तर कुठल्याही प्रकारे कोणतंही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज महाराष्ट्र स्टेटमध्ये ऍड झालेलं नाहीये। सेकंड राऊंड, थर्ड राऊंड किंवा काउन्सिलिंगला अजून टाइम आहे। जर अजून एखादं सीट मॅट्रिक्स एनएमसीने अपडेट केलं तर त्या ठिकाणी थोडाफार बदल तुम्हाला 100% दिसून येऊ शकतो। आता जर आपण टोटल 42 कॉलेजच्या जुन्या जागा बघितल्या, ओल्ड सीट किती होत्या, मग यामध्ये इंटेक कॅपॅसिटी आली। आता याच्यामधून 85% जागा आपल्या स्टेट विद्यार्थ्यांसाठी असतील, स्टेट कोट्यामधून भरल्या जातील आणि 15% जागा ज्या आहेत त्या तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील। म्हणजे ह्या ज्या टोटल सीट आहेत एवढ्या महाराष्ट्र स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत का, असं बिलकुल नाहीये। त्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील, स्टेट मधून भरल्या जातील। जरी आपण ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग करू शकत असलो तरी पण आपल्यापेक्षा जास्त मुलांचा जर समजा स्कोर असेल बाहेर राज्यातले आणि ते जर ऑल इंडिया कोट्यामध्ये येतील तर सगळ्यात अगोदर त्यांना सीट दिलं जातं आणि त्यांनी सीट घेऊन जर उरल्या आणि आपल्या कट ऑफ एवढा जर समजा स्कोर तिथे येत असेल तर त्या कंडिशन मध्ये ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला सीट अलॉटमेंट केलं जातं। हे पण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे जी काय टोटल सीट आहेत, ओल्ड सीट असतील किंवा न्यू सीट असतील किंवा ज्या काय टोटल जागा असतील त्याच्यातल्या 15% जागा ऑल इंडिया कोट्यामध्ये असतात, सर्व भारत देशातले विद्यार्थी अप्लाय करू शकतात आणि ज्या काय 85% जागा आहेत त्याच फक्त आपल्या महाराष्ट्र स्टेट स्टुडंटसाठी असतात। हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। तर जुन्या जागा ज्या आहेत आपल्या ते जवळपास 5950 आहेत। आता नवीन सीट इन्क्रीज झालेल्या आहेत, 50 जागा वाढलेल्या आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या महाराष्ट्र स्टेटमध्ये आणि जुन्या प्लस नवीन जागा मिळून टोटल सीटचा जर आपण विचार केला गव्हर्नमेंट एमबीबीएसच्या तर महाराष्ट्र स्टेटमध्ये 6000 जागा तुम्हाला बघायला भेटतील। 15% जागा ऑल इंडिया कोट्यासाठी आणि 85% जागा ज्या आहेत त्या तुमच्या महाराष्ट्र स्टेट कोट्यामधून कॅटेगरीनुसार भरल्या जातील। हे तुम्हाला समजून घेणं आहे। आता जर आपण सीट इन्क्रीज झाल्या, कॉलेजचं नाव आणि त्याची इंटेक कॅपॅसिटीचा जर विचार केला, त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिकमध्ये जुन्या 50 जागा होत्या, म्हणजे लास्ट इयरचं इंटेक कॅपॅसिटी 50 सीट होतं, नवीन सीट 50 ऍड झाले आणि टोटल सीट जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला 100 बघायला भेटतील। म्हणजे 2026 चे जे काय तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिलं जाणार आहे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जी काय बॅच असणार आहे फर्स्ट इयरची ती 100 मुलांची असणार आहे। या 100 पैकी तुमच्या 85 जागा ज्या आहेत त्या स्टेट कोट्यामधून असतील आणि 15 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून असतील। हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। आता हे झालं गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचं। आता आपण प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजचं बघू। प्रायव्हेट सोबतच या ठिकाणी डीम जे मेडिकल कॉलेज आहेत ना त्यांचा पण डाटा तुम्हाला बघायला भेटेल। तर नवीन जागा किती आल्या आणि जुना जागा किती होत्या याची आपण सविस्तर चर्चा करूया। सगळ्यात अगोदर जर आपण नंबर ऑफ कॉलेज बघितली तर 44 मेडिकल कॉलेज तुम्हाला बघायला भेटतील।
यामध्ये 23 कॉलेज जे आहेत ते जवळपास लास्ट इयरच्या सीट मॅट्रिक्स नुसार प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि बाकीचे उरलेले कॉलेज तुम्ही डीम कॉलेज कन्सिडर करू शकतात समजा. आणि यामध्ये अजून 2 कॉलेज जे आहेत ते यावर्षी प्रायव्हेट मेडिकल कॉलेज महाराष्ट्र स्टेटमध्ये सुरू होताना तुम्हाला दिसून येतील. तर असे मिळून टोटल 44 कॉलेज जे आहेत ते प्रायव्हेट किंवा डीम कॉलेज तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये बघायला भेटतील. यामध्ये जे डीम कॉलेज आहेत त्यांच्या 100% जागा ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातात आणि जे काही प्रायव्हेट कॉलेज असतील त्यांच्या 85% जागा तुमच्या स्टेट काउन्सिलिंग मधून आणि 15% जागा ज्या आहेत ते तुमच्या मॅनेजमेंट कोट्यामधून म्हणजेच आयक्यू किंवा एनआरआय कोट्यामधून भरल्या जातात. 3 पटीने किंवा 5 पटीने ओपन कॅटेगरीपेक्षा जास्त फीस घेऊन हे तुम्हाला लक्षात घेणं आहे. आता जर आपण जुन्या जागा बघितल्या डीम कॉलेज प्रायव्हेट कॉलेजच्या समजा ऑल इंडिया कोटाच्या पण स्टेट कोटाच्या पण आणि मॅनेजमेंट कोट्याच्या पण, तर 6749 एवढ्या जागा आहेत. नवीन जागांचा जर आपण विचार केला तर 350 जागा वाढल्यात. या 350 मध्ये पण जे डीम कॉलेज आहेत त्यांच्या 100% जागा ऑल इंडिया कोट्यामधून तुम्हाला फिल होताना दिसून येतील आणि जे प्रायव्हेट कॉलेज असतील त्यांच्या 85% जागा कॅटेगरीनुसार भरल्या जातील आणि 15% जागा ज्या आहेत ते तुमच्या आयक्यू किंवा एनआरआय कोट्यामधून भरल्या जातील. हे पण तुम्हाला समजून घेणं आहे. आणि तुम्हाला जर एवढ्या डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल समजा की कोणते कॉलेज प्रायव्हेट कॉलेज आहे जिथे की कॅटेगरीचा बेनिफिट दिला जातो आणि तिथे तुम्हाला कॅटेगरीनुसार किती फीस असते समजा किंवा मग कट ऑफ कसा जातो किंवा सीट कशा येतात, तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये गाईड करण्याचा नक्की प्रयत्न करू. आता नवीन सीटचा जर आपण विचार केला तर 350 ज्या आहेत त्या नवीन जागा या ठिकाणी इन्क्रीज झालेल्या आहेत. टोटल सीट जर आपण बघितलं तर 7099 जागा तुम्हाला बघायला भेटतील. यामध्ये काही डीमच्या असतील, काही सेमी गव्हर्नमेंटच्या असतील आणि काही जागा ज्या आहेत त्या तुमच्या आयक्यू एनआरआय कोट्यामधून भरल्या जातील प्रायव्हेट कॉलेजमध्ये. आता नवीन प्रायव्हेट कॉलेज कुठे ऍड झाले, त्यांचं नाव आणि त्यांची इंटेक कॅपॅसिटी आपण बघत आहोत. सगळ्यात पहिलं जे मेडिकल कॉलेज स्टार्ट झालेलं आहे बीएसपी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल आहे. या ठिकाणी 150 सीट तुम्हाला बघायला भेटतील 2026च्या काउन्सिलिंग मध्ये. त्यानंतर माऊली मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल आहे, 100 सीटची इंटेक कॅपॅसिटी तुम्हाला बघायला भेटेल 2026 साठी. त्यानंतर थर्ड कॉलेज जर बघितलं आपण तर DY पाटील कोल्हापूर कॉलेज आहे. कॉलेज जुनं आहे पण ह्याची इंटेक कॅपॅसिटी थोडी इन्क्रीज झालेली आहे, म्हणजे 2026 मध्ये या ठिकाणी 50 सीट ज्या आहेत त्या अजून ऍड झालेल्या आहेत. जुनी जी इंटेक होती ते प्लस या ठिकाणी तुम्हाला 50 सीट अजून या ठिकाणी बघायला भेटतील. त्यानंतर चौथं कॉलेज आहे MGM नवी मुंबईमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. जुनं कॉलेज आहे पण या कॉलेजच्या पण 50 सीट या ठिकाणी वाढलेल्या आहेत, म्हणजे जे काय जुनं इंटेक कॅपॅसिटी होतं ते ऍज इट इज कंटिन्यू राहणार आहे. त्याच्यामध्ये अजून 50 सीटची जी आहे या ठिकाणी तुम्हाला भर दिसून येणार आहे. तर आता आपण गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीम तिन्ही कॉलेजच्या सीट या ठिकाणी चेक केले की जुन्या जागा किती होत्या, नवीन जागा किती आल्या. आता आपण टोटल जेवढे काय MBBSच्या सीट आहेत मग ते गव्हर्नमेंटच्या असतील, प्रायव्हेटच्या असतील, डीमच्या असतील त्याचा विचार करूया. जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपण GMC प्रायव्हेट प्लस डीम कॉलेज सगळ्यांचा विचार करतो की नवीन जागा किती आणि जुन्या जागा किती आहेत, म्हणजे 2026-27 साठी ऑफिशियली जागा किती असणार आहे. तर सगळ्यात अगोदर नंबर ऑफ कॉलेजचा विचार केला तर 86 कॉलेज आहे टोटल. मग याच्यामध्ये 42 कॉलेज गव्हर्नमेंटचे आले, 23 कॉलेज जे आहेत ते प्रायव्हेटचे आले, 2 कॉलेज नवीन ऍड झालेले आणि बाकी जेवढे बाकी असतील समजा तर ते सगळे कॉलेज तुमचे डीम कॉलेज तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. जुन्या जागांचा विचार केला तर 12,699 जागा आहेत. नवीन सीट 400 या ठिकाणी इन्क्रीज झालेल्या आहेत. 400 मध्ये 50 जागा ज्या आहेत ते तुमच्या या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या आहेत. नंतर एका ठिकाणी 150 आणि एका ठिकाणी 100 अशा 250 जागा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या आहेत आणि बाकी ज्या उरलेल्या जागा असतील समजा 100 जागा तर ह्या तुम्हाला डीम कॉलेजच्या ठिकाणी 100% बघायला भेटतील. आता जर टोटल सीटचा विचार केला तर 13,099 एवढ्या जागा तुम्हाला बघायला भेटतील. मग या जागामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या सीट पण आल्यात, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जे आहे त्याच्या पण जागा आहेत आणि डीम कॉलेजच्या पण जागा आहेत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. डीम कॉलेजच्या 100% जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातात. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या 85% जागा तुमच्या स्टेट आणि 15% जागा मॅनेजमेंट मधून असतात. GMCच्या तुमच्या 85% जागा स्टेट कोट्यामधून आणि 15% जागा ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातात. हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तर आपल्यापाशी टोटल एवढ्या जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. जी काय रिअल इन्फॉर्मेशन होती ती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही जी कामाची आणि ओरिजिनल खरी माहिती शेअर करू ती तुम्हाला 100% मिळत राहणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी कडून पेड काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.